राहुरी येथील राजन शेटे या तरुणास पारनेर येथील काळेवाडी परिसरात गोळी लागल्यानं ठार झाल्याची घटना घडली असून पारनेर पोलिसांनी चौकशीसाठी राहुरीतील 3 तरुणांना ताब्यात घेतले। त्यांची कसून चौकशी होत असल्याची माहिती पारनेरचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी दिली असून सध्या पोलिसांमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। जिल्ह्यातील पारनेर येथील काळेवाडी येथे राजन सुरेश शेटे वय वर्ष 30 यानं स्वतःवर गावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचे त्याच्याबरोबर असणाऱ्या तरुणांनी पोलिसांना सांगितले। सदर तरुण हे कोल्हापूर येथे फिरण्यासाठी गेले होते। कोल्हापूर येथून अचानकपणे माळशेज येथे जाण्याचा त्यांचा प्लॅन ठरला। मात्र पारनेर परिसरामध्ये आले असता ते लघुशंकेसाठी चारचाकी वाहन रस्त्याच्या बाजूला लावून थांबले असता 3 जण एका बाजूला आणि राजन शेटे एका बाजूस लघुशंकेसाठी गेला। अचानकपणे राजनच्या दिशेने गोळीबार झाल्याचा आवाज आल्यानं त्या दिशेने आम्ही धावत गेलो असल्याचे तरुणांनी पोलिसांना सांगितले। तसेच राजन हा मानसिक तणावाखाली असल्याचंही या तरुणांनी पोलिसांना सांगितलं। राजनने गोळी झाडली त्यावेळी तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता। त्यास प्रथम नगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं। राजन शेटे यानं स्वतःवर गोळी का झाडली की त्याचा कोणी घातपात केला याबाबत त्याच्या नातेवाईकांकडून संशय व्यक्त केला जातोय। याबाबत नगर तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये 0 अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली। पारनेर पोलिसांकडे गुन्हा वर्ग करण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक फौजदार राजेंद्र खोंडे यांनी सांगितलं। या घटनेच्या चौकशीकामी पारनेरचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी अशोक सीताराम खेवरे राहणार देसवंडी, कैलास मारुती कुसमाडे राहणार वांबोरी, सचिन प्रकाश क्षीरसागर राहणार जोगेश्वरी आखाडा राहुरी यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून राजन शेटे यानं स्वतःवर गोळी झाडली मात्र त्याच्याकडे गावठी कट्टा आला कोठून, तो गावठी कट्टा ताब्यात घेतलेल्या एखाद्या तरुणाचा आहे की काय की त्यास कोणी गोळी घातली असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे। राजन शेटे हा तरुण राहुरीतील प्रतिष्ठित कुटुंबातील असल्यानं अनेकांनी या घटनेची माहिती घेत कुटुंबियांचं सांत्वन केलं। पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या नेतृत्वाखाली PSI मारतोडकर या घटनेचा तपास करत असून या ताब्यात घेतलेल्या तरुणांची पारनेर पोलीस कसून चौकशी करत आहेत। दरम्यान राहुरी येथे मयत राजन शेटे याच्यावर शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले। न्यूज रिपोर्टर दत्ता तारडे, SN मीडिया, राहुरी।